आमच्या इकडे सातारला याला चकुले बोलतात. तुमच्याकडे काय म्हणतात? हाय हॅलो, मी प्रतीक्षा. तर आज मी बनवणार आहे घरगुती टेस्टी चकुल्या. हा आमचा प्रद्युम्न स्कूल सुटले की तो माझ्याकडे येतो. पहिल्यांदा मी घेतली मसूर डाळ, 1 वाटी दोघांसाठी खूप आहे. मग ती कुकरमध्ये टाकली. त्याच्यानंतर हळद टाकली, पाणी ओतलं, मीठ टाकलं, टोमॅटो टाकले आणि थोडंसं तेल टाकून त्याला 1-2 शिट्ट्या करण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया. गव्हाचं पीठ घेतलं, व्यवस्थित चाळून त्याच्यामध्ये मीठ टाकलं, पाणी टाकलं, व्यवस्थित गोळा बनवला. त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून त्याला 10 ते 15 मिनिटं ठेवलं. तोपर्यंत आपली डाळ शिजून तयार झाली होती. ती व्यवस्थित एका छोट्या पातेल्यामध्ये काढली. 4-5 पाकळ्या लसूण सोलून घेतला. त्याच कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये लसूण टाकला, त्याचबरोबर त्याच्यात थोडी मोहरी टाकलेली, हळद टाकली आणि जिरे टाकले. कढीपत्ताही टाकला थोडा, आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकलं. त्यानंतर त्याच्यामध्ये डाळ टाकली. व्यवस्थित तडका बसला पाहिजे छान असा, आणि अशा प्रकारे दिसेल आपल्याला तयार झाली. तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ओतू शकता त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकलं आणि हिंग राहिलं होतं हिंग टाकलं. त्यानंतर आपल्या चपात्या लाटाय घेतला. आपण गोल चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटलं आणि आपण कापण्या करतो त्याप्रमाणे असं आकारामध्ये कट करून घेतलं त्यांना. एक त्याच्यामध्ये टाकायचं, त्याच्यामुळे त्या चिकटत नाहीयेत. मग अशा प्रकारे मी सर्व टाकलं. 10 ते 15 मिनिटं तसं शिजून द्यायचं. तोपर्यंत आम्ही एक कार्टून बघून झालं आमचं. मग त्यानंतर कोथिंबीर टाकली त्याच्यावरती. त्यानंतर ह्या प्लेटमध्ये मी चकुलं काढून घेतलं. आता तुम्ही चकुलं चपातीसोबत पण खाऊ शकता, तुम्हाला आवडेल त्यानुसार. सो फायनल आपली डिश तयार झाली. सो लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय.